बोर्ड ऍक्टिव्हिटी शीट मधला आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका बघत होतो. इकडे बैस ना खाली, लक्ष दे पूर्ण. ते आपण बघत होतो. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 आपण काल बघितला. 1 मधला ए बघितला, डू एज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन होता, 4 सोडवायचे होते आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. हा पहिला आपण सोडवला. एक अल्फाबेट गाळलेलं होतं त्याच्यामधलं आणि आपल्याला ते अक्षर, ते शब्द पूर्ण करायचा होता. दुसरा प्रश्न आजचा बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 मधला ए, डू एज डायरेक्टेडचा प्रश्न आहे. पण इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे आपल्याला? पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय सांगितलं की सगळे उत्तर आपले येतात, फक्त आपलं मराठी माध्यम किंवा हिंदी माध्यम असल्या कारणाने आपल्याला प्रश्न कळत नाही आणि प्रश्न न कळल्या कारणाने आपण त्याचं उत्तर लिहू शकत नाही. हा पहिला प्रश्न जो मित्रांनो इतका सोपा आहे, म्हणजे जे आपल्याला 6 पैकी 4 सोडवायला सांगितलेलं आहे ते 4च्या 4 100% तुम्हाला येणार. ते 8 मार्क मी कालही बोललो, तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याची प्रॅक्टिस करावं लागेल. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ते मी तुम्हाला जे शब्द दिले होते त्याची 3-3 वेळेस प्रॅक्टिस करायची. किती लोकांनी केली? नाही केली बऱ्याच लोकांनी. तर ती करायची. बघा तेवढ्या 52 शब्दाच्या बाहेरचे येणार नाही, हे तुम्हाला मी काल बोललो होतो. आज आपण जी प्रॅक्टिस घेतोय, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे काय? आपल्याला जे खाली शब्द दिलेले आहेत त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर, अल्फाबेट मी तुम्हाला काल बोललो, ए पासून तर झेड पर्यंत जे अल्फाबेटिकल अल्फाबेट आहेत ते त्याच्या अनुसार यायला लावायचं. मग उदाहरणार्थ समजा एक सूरज नाव आहे आणि एक अशोक नाव आहे. अगोदर अशोक येईल का पहिले सूरज येईल? अशोक येईल. का? कारण की एबीसीडीच्या क्रमाच्या अनुसार सर्वात अगोदर अशोकचं ए येतं, बरोबर आहे का नाही? आता असंच काय होतं, एक नाव अशोक आहे, दुसरं अनिल आहे. दोन्ही याच्यामध्ये काय आलं? ए आलं. अगोदर काय येईल? का बरं? कारण की 2 नंबरचा शब्द जो आहे, 2 नंबरचा अल्फाबेट जे आहे एन, ते अगोदर आलेलं आहे, बरोबर आहे? असं झालं की पहिले 2 शब्द सारखे झाले, तर तिसरा शब्द आपला बघायचा. कळलं? आता या उदाहरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघूया. मग पहिले तुम्हाला सोडवायचं आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय म्हणतो या ठिकाणी? फ्रंट, बेगर, एन्शियंट आणि अर्थ. सगळ्यात अगोदर काय? कारण की याचा पहिला अक्षर बघायचं आपलं. काय बघायचंय? पहिला अक्षर. सगळ्यात अगोदर काय? मग अल्फाबेटच्या अनुसार ए, म्हणून काय लिहिलं आपण? एन्शियंट. दुसरा ए बी, ए बी सी डी ई एफ जी एच असं बोलायचं. हा, दुसरा काय? बेगर. तिसरा अर्थ. चौथा फ्रंट. समजलं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? अल्फाबेटिकल ऑर्डरच्या अनुसार हे लावायचे, एबीसीडीच्या अनुसार. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय झालं, लिहून घ्यायच्या अगोदर सांगतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये थोडस अवघड आहे. हे 2च प्रश्न येतात, ते येतात 2 मार्कासाठी. हा 1 मार्क तुम्हाला मिळाला. आता दुसरा मार्क सुद्धा तुम्हाला मिळवायचा आहे. अगोदरचे 2 आणि आताचे 2 किती झाले? 4 मार्क. कोण देतं फुकटचे मार्क? 4. किती सोपं आहे हे, 5वीच्या मुलाला सुद्धा येणार, इतकं सोपं आहे. कळलं की नाही कळलं? नुसतंच कळलंय. बघा आता काय म्हणतोय मी, इथे काय शब्द आहे? नॉकिंग, किडनॅप, नाईटिंग आणि काय? किल्ड. आता प्रत्येक वेळेस काय आलंय? इथं के आलंय, इथं के आलंय, इथं के आलंय, इथं के आलंय. मग आपलं काय बघायचंय? दुसरा शब्द बघायचा आहे. दुसरा कोणता? यन अगोदर आहे, आय अगोदर आहे, यन अगोदर आहे की आय अगोदर? काय अगोदर आहे? ए बी सी डी ई एफ जी एच आय, नंतर आय जे के एल एम एन नंतर आहे, बरोबर ना? मग आयचे आपण बघूया. आयचे किती शब्द या ठिकाणी? 2. हा एक आहे आणि हा एक आहे. मग आता याच्यामध्ये मी काय बोललो तुम्हाला? केत अगोदर आपण बघितलं. आता काय बघावं लागेल आपल्याला? सॉरी, हा नाही, हा नाही, हा आणि कुठे येते? हा 2 नंबरचा, बरोबर आहे. मग दुसरा शब्द दोन्हीचा सारखाच आहे. मग आता काय बघावं लागेल आपल्याला? 3 नंबरचा. मग डी अगोदर आहे की एल अगोदर आहे? मग काय घ्यावं लागेल अगोदर? काय घ्यावं लागेल? किडनॅप. KIDNAPPED. कळतंय ना तुम्हाला? हा, नंतर काय घ्यावं लागेल? ऑफकोर्स किल्ड. हा, आता दुसरा शब्द कोणता आहे? 2 शब्द आहेत. कोणते कोणते?
हे बघा इथं एन आलंय 2 नंबरला, इथं पण काय आलंय एन आलंय. मग तिसरा बघूया, ओ आलंय इथे 3 नंबरला, इथे काय आलंय आय आलंय. अगोदर काय ए बी सी डी ई एफ जी एच आय अगोदर, नंतर ओ, हे की नाही. मग काय घ्यावं लागेल अगोदर सांगा लवकर, हा शब्द घ्यावा लागेल ना, KNITTING. आणि शेवटचा ऑफकोर्स कोणता मग सांगा, हा नॉकिंग, KNOCKING. कळलं ना, सोपं आहे ना मित्रांनो. तर अशा प्रकारे आपला मार्क मिळवायचे. आता आपण या ठिकाणी काय केलंय, 1 बाय 1 करतोय. म्हणजे अगोदर सोपे, ज्याच्यामध्ये डबल ए ए शेवटचा ऐक इकडं, ज्याच्यामध्ये अल्फाबेटची सुरुवात डबल शब्द म्हणजे चारही शब्दामध्ये एकच अल्फाबेट आलेला आहे असे आपण शब्द अगोदर घेत नाहीत. आपण अगोदर काय घेतोय, अल्फाबेटिकल ऑर्डर लावायसाठी वेगवेगळे घेतोय. तुमची याच्यावरती प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर आपण जे डबल तुमचे अल्फाबेट येतात ते शब्दार्थ नंतर घेऊ. हा, आता मला 1 बाय 1 सांगायचे ते सगळ्यांनी उत्साह दाखवायचा आहे. एकही मुलगा याच्यामध्ये सहभाग घेणार नाही असं व्हायला नको. चला, चेंज बाय द क्विक सांगा पटापट. अगोदर काय बाय, बर, इथं 1 नंबर, पुढे चेंज ए बी सी, चेंज बाय, कस काय ए बी सी, बेटा टी कब आएगा, ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ क्यू आर एस टी. पहले क्या आएगा बी, उसके बाद में सी चेंज, उसके बाद में द, क्या आएगा, अरे या 2 पैकी कोणतं येईल, द आणि क्विट पैकी द. किती नंबरला 3 नंबरला. आणि सगळ्यात शेवटी क्विट. कळलं का तुम्हाला. हा, आता दुसरं 2 नंबरचं सगळ्यात अगोदर काय येईल, ऍबसेंट. 1 नंबर, अगदी बरोबर आहे. ए नंतर क्रिएट, किती नंबरला 2 नंबरला. 3 नंबरला पीस, एकदम करेक्ट. कोणी सांगितलंय, गुड गुड सूरज, गुड. हा, नंतर 4 नंबरला वर्ड, साऊंड हॅव व्हॉइस बिकॉज, सगळ्यात अगोदर ए बी, नंतर हॅव ए बी सी डी ई एफ जी एच 2, आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू आणि व्ही. समजलं सगळ्यांना. हा, नंतर नंबर 1 पूजा, इकडे बघ. चला, नंतर ट्रेनिंग, फेवर, व्हायलेन्स, पॉवर्टी. सगळ्यात अगोदर काय ए बी सी डी ई एफ, नंतर ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी, नंतर ट्रेनिंग, नंतर पोएट्री 3, आणि चौथ्या नंबरला व्हायलन्स. हा, सगळ्यात शेवटचं शेमलेस, कंटेम्प्ट, यो अँड बिगॅन. रॅपिड राऊंड कोणी सांगा पटकन. सूरज, अगोदर काय 1, नंतर हे हियो ए बी सी. हा, नंबर 2 ला काय येईल कंटेम्प्ट, नंबर 3 ला करेक्ट, नंबर 3, नंबर 4 शेमलेस. किती लोकांना कळलंय बरे व्यवस्थित, म्हणजे अगदी मनापासून. ज्याला कळलं नाही त्याने 10 वेळेस मला विचारा. किती वेळेस विचारा. सगळ्यात सोपं आहे, फक्त एबीसीडीच्या अनुसार सगळ्यात अगोदर येणारा शब्द अगोदर, त्याच्यानंतर येणारा शब्द, त्याच्यानंतर येणारा, त्याच्यानंतर येणारा, असं एबीसीडीच्या अनुसार आपल्याला लावायचं. इतकं सोपं आहे ते. किती लोकांना कळलं वरती हात करा. ज्यांना कळलं नाही ते मला 10 वेळेस विचारू शकता, 20 वेळेस विचारू शकता, किती वेळेस विचारा. परंतु बेटा हे 2 मार्क अगोदरचे, कालचे 2 मार्क आणि आजचे 2 मार्क आपल्या हातातून जाऊ द्यायचे नाही. तर घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करा. कळलं की नाही कळलं, नुसतंच कळलंय. आपण अगोदरच्या याच्यामध्ये काय केलं,
की अगोदर आपण बघितलं की आपल्याला काय की जे फक्त सिंगल अल्फाबेट आलेले आहेत ते बघितले. आता ह्या ठिकाणी डबल अल्फाबेट जे आलेले आहेत ते आपण बघतोय. मित्रांनो खूप सोपं आहे. काय म्हणतोय पहिलं काय आलं इथे यम आलंय, पहिलं यम आलंय, पहिलं यम आलंय, पहिलं यम आलंय. मग काय करायचं आपलं अशा वेळेला दुसरा शब्द बघायचा. पडू दे, दुसरा शब्द बघायचा. दुसरा काय इथे ओ आलंय, इथे ओ आलंय, इथे ए आलंय, इथे आय आलंय. सगळ्यात अगोदर काय मग ए है ना. 2 नंबर शब्द मॅनेजर ABCD च्या अनुसार याला ए लिहिल. दुसरा ABCDEFGHI काय येईल पहिले माईन काय म्हणतो त्याला हा दुसरा. नंतर आता इथे 2 ठिकाणी ओ आलेला आहे, इथे ओ आलेला आहे, इथे ओ आलेला आहे. मग तिसरा शब्द बघूया यम आणि इथे काय आर. अगोदर यम के अगोदर आर ABCDEFGHIJKLM है ना. मग काय करावं लागेल पहिले अगोदर 3 नंबरला आणि 4 नंबरला मग काय येईल मोर. बरोबर आहे का. बघा नंतर आता काय पोटेन्शियल परस्युएट पोडियम पर्सन. याच्यामध्ये पण पहिलं अक्षर आलंय पी, इथे आलंय पी, इथे आलंय पी, दुसरं आलंय पी. काय येईल अगोदर पर्सन अगोदर येईल कारण की दुसरा शब्द काय आहे ई. नंतर ABCDE काय येईल अगोदर इथे ओ आलंय ना, इथे ओ इथे ओ आहे. मग आता टी अगोदर बघावं लागेल आणि डी बघावं लागेल. काय येतं अगोदर डी पोडियम. मग इथे काय जायचं नंबर 2. नंबर 3 चा कोणता येईल मग पोटेन्शियल आणि नंबर 4 ला परस्युएट. लक्षात आलं तुम्ही सगळ्यांच्या होला हो करायचं नाही. नंबर 3 मदरलँड मी मेड माइंड. सांगा मेड कारण की दुसरा शब्द काय आला या ठिकाणी ए. नंतर मी कारण की ABCDE. नंतर ABCDEFGHI अगोदर नंतर ओ आहे ना 3 आणि नंतर मदरलँड 4. फ्रेंड्स एफ सारखा आलाय, एफ सारखा आलाय, एफ सारखा आलाय, एफ सारखा आलाय. मग आता ABCDEFGHI अगोदर काय येईल मग काय येईल फर्स्ट. नंबर 2 आता इथे प्रॉब्लेम काय झाला इथे काय आलंय ओ आलंय, इथे काय आलंय ओ आलंय. पण तिसरा शब्द काय इथे आर आणि इथे ओ. काय येईल अगोदर ABCDEFGHIJKLMNO अगोदर OPQR अगोदर ओ म्हणून काय येईल अगोदर 2 नंबरला काय येईल फूड. नंबर 3 ला इथे सांगा रे. नंबर 3 ला फोर्सिंग आणि नंबर 4 ला फ्रेंड्स. स्ट्रेट स्लीप सॉरी शी अगोदर काय येईल का बरं कारण की या चाल आहे 2 नंबर शब्द. मग काय येईल इथं 1. नंबर 2 काय येईल कसं सांगा मला समजून ABCDEFGHIJKL म्हणून काय येईल इथे स्लीप. नंतर कसं पहिले ओ येतं का पहिले टी येतं ABCDEFGHIJKLMNOPQRST अगोदर काय येतं ओ. मग काय येईल अगोदर सॉरी नंबर 3 आणि नंबर 4 ला स्ट्रेट. किती लोकांच्या लक्षात आलं आता हे म्हणजे बऱ्याच जणांनी उत्तर सांगितले, जवळजवळ सगळ्यांनी उत्तर सांगितले. अगोदर आपण सिंगल अल्फाबेट बघितलं, नंतर डबल अल्फाबेट बघितलं, इथे जी प्रॅक्टिस केली. आपण किती वाक्य केलं जवळजवळ 4 40 आणि ते अगोदर 4 40 आणि 4 44 शब्द आपण या ठिकाणी बघितले कसे अल्फाबेटिकली लावायचे. मग त्याच्यामध्ये काही अक्षर डबल होते, काही अल्फाबेट डबल होते ते सुद्धा बघितलं. इथे प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर घरी एकदा प्रॅक्टिस करा मित्रांनो. कालचे 2 मार्क आणि आजचे 2 मार्क तुमच्याकडून कोणीही ओढावून घेऊ शकत नाही. कळलं की नाही कळलं नुसतंच कळलंय. परीक्षेला जाताना एवढं स्ट्रेट जायचंय की प्रश्नपत्रिकेकडे बघितलं आपलं उत्तर आलं पाहिजे. ते 12 मिनिटं म्हणतायत ना 7च मिनिटात पहिला प्रश्न सोडवायचा. किती मिनिटात
4 मार्कात झालंय. अजून पहिल्या ए मधले किती मार्क राहिले? फक्त 4. तेही उद्या आणि परवा कशी मिळायचे तुम्हाला सांगतो. इतक्या कॉम्पिटिटिव्हली वर्गात परीक्षेला जा की 100% आनंदात पेपर लिहिले गेला पाहिजे, आनंदात पास झाले पाहिजे. कळलं ना?